तर या खोट्या तक्रारी आणि रडगाणं हे एकनाथ शिंदेंनी बंद करावं. त्यांचं सरकार आहे, ते अर्बन नक्सल म्हणून पण गुन्हा दाखल करतील आमच्यावर. पण एकनाथ शिंदेंनी हे सगळं बंद करावं. रडगाणं आहे, हा रडीचा डाव चालतो. आणि तुम्ही पण पाहिलं असेल 4 कॅमेरे अँगल होते तिथे. आम्ही शांत करत होतो, तुम्ही सगळीच होता तिथे. मध्ये पूर्ण पोलिसांची भिंत होती. पण एवढी भीती असेल तर यायचंच का मग? आदित्यजी, आज आपण गिरगावात आलेला आहात, काय सांगाल? खरं तर रक्षाबंधन आहे, सण रक्षाबंधन आहेच आणि आज गिरगावमध्ये भरत गोटोसकरजी यांचं रेस्टॉरंट गिरगाव किचन याचं उद्घाटन करायला आलेलो आहे. आधी देखील इथे एक चांगलं रेस्टॉरंट होतं आणि परिवाराची परंपरा ते पुढे नेतात. खरोखर आनंद होतो आणि आपल्या घरगुती काही इथे खाद्यपदार्थ हे आपल्याला इथे मिळतील. आता राजकीय खरंच घ्यायचेत का आजच्या दिवशी? आता काल तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण तिथे असाल, काल मध्ये आमचे सगळे पोलीस होते. तर या खोट्या तक्रारी आणि रडगाणं हे एकनाथ शिंदेंनी बंद करावं. त्यांचं सरकार आहे, ते अर्बन नक्सल म्हणून पण गुन्हा दाखल करतील आमच्यावर. पण एकनाथ शिंदेंनी हे सगळं बंद करावं. रडगाणं आहे, हा रडीचा डाव चालतो. आणि तुम्ही पण पाहिलं असेल 4 कॅमेरे अँगल होते तिथे. आम्ही शांत करत होतो, तुम्ही सगळीच होता तिथे. मध्ये पूर्ण पोलिसांची भिंत होती. पण एवढी भीती असेल तर यायचंच का मग? 4 अँगल मध्ये एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे आदित्य ठाकरेंची ती नजर जी तुम्ही मागे रोखून बघत होतात. नेमकं काय झालं होतं त्यावेळी? काय झालं नव्हतं, त्यांच्याकडून धक्काबुक्की वगैरे होत होती. तर मी एवढंच बघत होतो की आपले सगळे कार्यकर्ते नीट आहेत ना, सोबत आहेत ना, तेवढंच. आणि कोणाला काही होणार नाही. कोळीवाड्यात आम्हाला शांतता पाळायची होती. काल सण होता आणि तो सण आम्ही साजरा करायला गेलेलो. तुमचा जो दौरा होता हा पूर्वनियोजित होता. आदित्यजी, शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला की विधानसभा निवडणुकीच्या आधी मला 2 माणसं भेटायला आली होती आणि 160 जागांचं मॅन्युप्युलेशन, म्हणजे वोटरमध्ये जे काही मॅन्युप्युलेशन आहे ते करण्याचा त्यांनी प्रस्ताव माझ्याकडे दिलेला होता, असं त्यांनी असूही शकेल. कारण आपल्याला माहिती आहे, अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे. अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढ्या उघडपणे झालेली आहे. साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे. अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला. राऊतांनी खरं तर राहुल गांधींचे आरोप खरे आहेत असं वाटतं. त्याच्यासाठी हा खुलासा पाण्याची देखील गरज नाही ना. परवा त्यांनी तुम्हाला पुरावे निश्चित दाखवलेला आहे की काय खरं काय खोटं. आदित्यजी, सकाळी संजय राऊतांनी उघडपणे म्हटलेलं आहे की महानगरपालिकेच्या ह्याच्यात दोन्ही भाऊ आम्ही एकत्र येतील वगैरे. त्याकडे आपण कसं? मला वाटतं एक महत्वाचं आहे की दोन्ही भाऊ अनेक वर्षांत आता बोलत आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहतोय आंदोलन असतील किंवा निवडणुका स्थानिक पातळीवर एकत्र लढत आहेत. पुढचा निर्णय मात्र दोघेही भाऊ घेतील. पण मुंबईच्या हिताचं असेल, महाराष्ट्र हिताचं असेल, ते नक्की होईल. महाविकास आहे की जर ठाकरे बंधू एकत्र आले, विशेष म्हणजे मुंबईमध्ये, तर आम्ही मव्यामधून बाहेर पडू. बघा, आता कोणाचा जर तरचा निर्णय असेल तो त्यांच्यावर असेल. पण मला वाटतं आता इकडचे जे लोक आहेत त्यांना किती निर्णय घेण्याचे अधिकार आहेत मला माहित नाही. देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि संविधानासाठी लढत आहोत.